कसं असतं ना, शेतकऱ्याच्या नशिबात नेहमी संकटच असतात. पाऊस जास्त पडला तरी पण संकट, नाही पडला तरी पण संकट आणि गारपीट झाली तरी पण त्याला नुकसानच होतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याला टायमिंगला निसर्गाकडून सुद्धा साथ नाही मिळत. सोबतच ते बाजारभाव किंवा मालाचे दर ठरवण्याचा हक्क त्याला नसतो आणि परिणामी त्याचं नेहमी प्रत्येक गोष्टीत त्याचं नुकसानच असतं. आता आत्ताच बघा ना, आता उन्हाळा चालू झालेला आहे तरीसुद्धा वातावरण एवढं खराब होतं आहे की सारखं ढगाळ वातावरण आणि जागोजाग पाऊस पडतो आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. एकतर शेतकऱ्याला आंबा वगैरे अशा प्रकारची पिकं वर्षातून एकच उत्पन्न देऊन जातात आणि त्याच्यामध्ये सुद्धा नुकसान होतं ह्या ढगाळ वातावरणामुळं. काय होतं आभाळ जास्त आल्यामुळं तूर किंवा छोट्या छोट्या कैऱ्या ज्या आहेत त्या गळून पडतात. परिणामी काय होतं, एक वर्षातून एकदा उत्पन्न देणाऱ्या पिकामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तोटा होतो. आता जवळपास 1 महिना झालेला आहे उन्हाळा सुरू होऊन, तरीसुद्धा बऱ्याच भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आभाळ राहते, ढगाळ वातावरण राहते. कुठं कुठं पाऊस होतोय, कुठं गारपीट होते, कुठं अवकाळी येते. या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणत्या व्यवसायात नुकसान होत असेल तर ते शेतीमध्ये होतंय आणि त्याला आपण काही करू पण नाही शकत, कारण निसर्गाच्या पुढं कोणाचंच नाही चालत. अगदी देव आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींच्या पुढं माणसाचं काहीच चालत नाही. आता आपल्या भागामध्ये आत्ताच्या सीझनला जे गारपीट किंवा वातावरण खराब आहे त्याच्यामुळं बऱ्याच पिकांमध्ये नुकसान होते. त्यापैकी सगळ्यात मेन म्हणजे आंबा. आंब्यामध्ये बरेच तौर गळतोय वाऱ्यामुळं, बऱ्याच मोठ्या प्रमाणात कैऱ्या पण पडत आहेत. आणि दुसरं पीक म्हणजे कांदा. कांद्याची एक तर उन्हाळी कांद्याची काढणी चालू आहे आणि त्याच्यामध्ये या वातावरणामुळं काय होतंय, कांद्याची सारखी उघड-झाक किंवा एकदम मोकळ्यात काढायचा राहिलेला जो कांदा आहे, त्याच्यामध्ये जर पाऊस आला तर एवढे दिवस जे सांभाळतो ते एका दिवसात म्हणलं तरी त्याचा कलर खराब होतो, त्याची क्वालिटी खराब होती. पावसात भिजल्यामुळे तो वखारीत ठेवण्यालायक राहत नाही. म्हणजे अशा प्रत्येक गोष्टीच्या प्रत्येक साईडने पावसाचं आत्ताच्या अवकाळी पावसामुळं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं शेतीचं. या गोष्टी कोणीही जाणत नाही. सरकार पंचनामे करतं किंवा अनुदान वगैरे ह्या फक्त बोली गोष्टी येतं. या आपल्यापर्यंत थेट शेतकऱ्यापर्यंत पोहोचत पण नाहीत. शेतकऱ्याबद्दल फक्त सहानुभूती दाखवली जाते. खरं सहानुभूती कोणालाही नसते. प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी, आपल्या वैयक्तिक किंवा सामाजिक स्वार्थासाठी फक्त शेतकऱ्यांबद्दल फक्त बोललं जातं. जर तुम्ही शेतकरी असाल आणि मी बोललेल्या गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटत असतील तर कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुमच्या भागामध्ये कुठल्या पिकाचं पावसामुळं नुकसान झालं ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा जरूर. सोबतच आत्ता तुमच्याकडे वातावरण क्लिअर आहे का आणखी पण ढगाळ आहे हे सुद्धा कळवा, कारण आमच्या इकडं आणखी पण वातावरण ढगाळच आहे. नगर जिल्ह्यातून आहे आम्ही, कर्जत तालुक्यामधून. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण आपण या चॅनलवरती शेतकरी हिताच्या किंवा शेतीच्या माहितीच्या बरेच व्हिडिओ बनवून अपलोड करत असतो नेहमी. त्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे माहितीदार व्हिडिओ अवश्य बघा.